ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर मृदा संधारण आठवडा आपण साजरा करतोय. मृदेचं महत्त्व काय, मृदा संरक्षणाची गरज काय आहे आणि त्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या या स्टुडिओत उपस्थित आहेत नागपूरच्या कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी श्री रविकांत गौतमी सर. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं नागपूर दूरदर्शनतर्फे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, सर्वात आधीचा प्रश्न असा आहे की मृदा संधारण म्हणजे काय आणि ते नेमकं का करावं? एकदम छान प्रश्न आहे. पण सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंना या मृदा संधारण आठवड्यानिमित्त माझ्या वतीने आणि कृषी विभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आपला प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि मृदा संधारण म्हणजे नेमकं काय, तर जमिनीच्या पृष्ठभागावर जी माती असते ही माती सहसा 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटरच्या दरम्यानची जी माती असते, तर ती माती जी पिकांसाठी उपयुक्त असते. आणि ह्या मातीमध्ये वेगवेगळे घटक असतात, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब असते, जैविक घटक असतात, जे पिकाच्या उत्पादनासाठी इतके महत्त्वाचे असतात. पण ह्या जमिनीच्या धुपेमुळे ही जी वरची जी माती आहे ही माती वाहून जाते. आणि ही माती वाहून गेल्यामुळे जमिनीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होते. जमिनीची जर उत्पादकता कमी झाली तर पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम पडतो. आणि म्हणून ही जी माती आहे ही माती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तिचं संवर्धन करणं, अच्छा, ही माती एका बाजूनं दुसऱ्या बाजूकडे जाऊ न देणं. आणि आणखी महत्त्वाचं असं की ही जी माती आहे ही माती त्याच ठिकाणी तिला आणखी उत्पादनक्षम करणं, ह्या सगळ्या बाबी या मृदा संधारण संकल्पनेमध्ये येतात. आणि म्हणून मृदा संधारण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि सर्वांनीच, मी तर असं म्हणेन की या आठवड्यानिमित्त फक्त शेतकरी बंधूच नाही तर सर्व नागरिकांनी या मातीचं संवर्धन करण्यासाठी पुढे यावं, पुढाकार घ्यावा. गौतमी सर, आताच आपण मृदेचं संरक्षण आणि त्याचं संवर्धन कसं करावं याबद्दल सांगितलं, तर जमिनीची धूप कशी होते आणि जर बघितलं तर याचे दुष्परिणाम काय आहेत? मग जेव्हा एका जागेची माती म्हणजे जमिनीच्या एका पृष्ठभागाची माती जेव्हा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होते, अच्छा, तर हे जे स्थलांतर आहे त्याला धूप असं म्हणतात. म्हणजे माती ज्या ठिकाणी निर्माण केली जाते, ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी जेव्हा ती दुसरीकडे जाते तर तिला जमिनीची धूप होत असं म्हणतात. आणि आता ही जी धूप कोणत्या कारणामुळे होते, तर आपण त्याला म्हणूया की जेव्हा पाऊस पडतो म्हणजे पावसामुळे होते, वाऱ्यामुळे होते, वाहणाऱ्या पाण्यामुळे होते. आणि मनुष्य आणि प्राणी जेव्हा त्याचा वापर करतात म्हणजे मातीवर चालतात तर उपकरणं काहीतरी होते, कुठल्याही मार्गाने जर त्याचे उपकरण होत असेल तर जमिनीची धूप होते. आणि या जमिनीच्या धुपीमुळे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे आपल्याला असं म्हणूया की खूप म्हणजे मोठे आहेत. जसं एक असं करूया की जी जमिनीची जी सुपीक जमीन आहे ती सुपीक जमीन जेव्हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते तर त्या ठिकाणची सुपीक जमीन ही नष्ट होते. बरं, ज्या ठिकाणचे एखाद्या ठिकाणचे दगड, मुरुम, वाळू जर सुपीक जमिनीत जर गेली तर ती सुपीक जमीन तिथली जी आहे ती सुद्धा म्हणजे निकामी होते. बरोबर. आणि आता इतकं पुरेसं नाहीये. मग जर अशी जेव्हा माती निघून जाते त्यावेळेस पूर येतो. बरोबर. आपण ज्यालाच म्हणतो, आपण खूप ठिकाणी ओघळी पाहायला असेल तर ओघळी जर मोठ्या नाल्यामध्ये जर रूपांतरित झाल्या तर जमिनीचं विभाजन होतं. आणि जेव्हा इकडची माती जेव्हा जलाशयामध्ये जाते
तर जलाशयाची साठवण क्षमता कमी होते आणि परिणामी पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागते. असे वेगवेगळे दुष्परिणाम या धुपीमुळे होतात. आणि जेव्हा धूप होते तर अतिशय मोठा दुष्परिणाम असा आहे की जिथे चांगली माणसं म्हणजे त्याला असं म्हणूया की जिथे पिकाची उत्पादकता असते, जिथे हरियाली असते, तिथं जनता राहते, तिथं लोक राहतात. बरोबर. जेव्हा जमिनीची धूप होते तर स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते माणसांचं, आणि हा खूप मोठा दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला जाणवतो. अच्छा. तर गौतमी सर, आपण दुष्परिणाम आणि धूप का होते मृदेचं याबद्दल खूप छान माहिती दिली. तर गौतमी सर, आणखी पुढे असं सांगा की मग या धुपीचं दुष्परिणाम न व्हायला आपल्याला नियंत्रण कसं करायला पाहिजे? 1942ला जमीन सुधारणा कायदा आला. पण आपल्याला असं वाटत होतं की फक्त हा एक कायद्याने म्हणजे समाधान करण्यासारखी बाब आहे. पण मला सांगायला आवडेल आपल्याला की सर्वप्रथम सम्राट अशोकाने पर्यावरण विकासाच्या मुद्द्यामुळे आणि त्या नावाखाली वृक्ष लागवड केली होती, आणि ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला होती, आणि त्यांनी वृक्षतोड थांबवली होती. आपल्याला आपण जेव्हा पुढे असा जेव्हा इतिहास बघतो तर संत तुकारामाचा आपल्याला कल्पना असेल की संत तुकारामांनी म्हटले की जलाशय निर्मावी. बरोबर. आणि शिवाजी महाराजांनी तर त्याच्यामध्ये आणखी मुहूर्तमय रोवली होती. ज्योतिबा फुलांचं या मृदसंधारण त्याला असं म्हणू किंवा हे धुपीचे नियंत्रण करण्यासंदर्भात खूप मोठं योगदान आहे. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतंत्र भारतामध्ये येतो तर अगदी 42ला जेव्हा जमीन सुधारणा कायदा आला तर त्यावेळेस पहिल्यांदा समपातळी बांध जे 1943ला त्याची सुरुवात झाली. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग 1958ला आपण ढाईच्या बांधाची बंदिस्ती केली होती. अच्छा. आणि हळूहळू त्याच्यामध्ये वाढ झाली. मग मजकी आली, त्याच्यानंतर नालाकाठ स्थिरीकरण आलं, त्याच्यानंतर माती नाला बांध आले, आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी वळण बंधारे, सिमेंट बंधारे आले. अच्छा. आणि मग आपल्याकडे एक इंडो जर्मन प्रोजेक्ट सुद्धा उशिराने आला होता. आता ह्या सगळ्या गोष्टी एकेरी आहेत. म्हणजे शेतावर जेव्हा एखादी ठिकाणी ओघड दिसते किंवा एखाद्या ठिकाणी आपलं असं दिसते की या ठिकाणची माती चाललेली आहे, तर त्या ठिकाणी माती थांबवण्यासाठीचे केलेल्या ह्या उपाययोजना आहेत. पण 1983ला कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम आला होता. तर त्या पाणलोट संकल्पनेमध्ये एक वेगळी भूमिका आपल्याला पाहायला पडेल की ज्याच्यामध्ये फक्त एकच भाग नाही तर संपूर्ण पाणलोट त्याच्यात म्हणजे सामील होतं, आणि खूप चांगल्या तऱ्हेनं एकात्मिक पद्धतीनं ती जी माती आहे, एका पाणलोटाची माती दुसऱ्या पाणलोटात, तर ती माती तिथं थांबवली जायची, आणि त्याच्यातून पाणलोट संकल्पनेला सुरुवात झाली. अच्छा. तर गौतमी सर, आता आपण माती आणि पाणलोट या संकल्पनेबद्दल बोललात, तर आता आमच्या शेतकरी बंधूंना हे सांगा की पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, आणि ही संकल्पना समजावून सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. छान प्रश्न. खरं म्हणजे शेतकऱ्यांना पाणलोट संकल्पना हे नेवाने सांगायची आवश्यकता नाहीये, पण तरी सुद्धा मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो नक्कीच की एखाद्या क्षेत्रातून निसर्गतः जेव्हा पाणी वाहत जाते तर ते नाल्याद्वारे एका ठिकाणाहून जाते. बरोबर. तर त्या नाल्याच्या त्या ठिकाणासाठी हे जे काही क्षेत्र आहे त्याला पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. अच्छा. म्हणजे यासाठी असं म्हणूया की त्या पूर्ण क्षेत्राचा आकार, त्याचा उतार, त्याच्या जमिनीचा प्रकार, आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस, त्याच्यात त्याची पावसाची घनता, ह्या सगळ्या बाबी म्हणजे त्या पाणलोटाच्या क्षेत्रामध्ये धूप नियंत्रणासाठी खूप प्रभावी ठरतात. आणि आणखी एक महत्त्वाचं असं आहे की त्याच्यामध्ये जमिनीवरचं जे आच्छादन असते ते कितपत चांगलं आहे त्याच्यावर सुद्धा याची म्हणजे असं म्हणूया की अवलंबिता असते. अच्छा. तर आताच आपण सांगितलं की पाणलोट क्षेत्रात कशा कशाची अवलंबिता असते. गौतमी सर, आता हे सांगा की या पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या कोणत्या आहेत, ज्या जेणेकरून या मृदेचं धूप होणार नाही आणि सोबतच याचं संरक्षण होईल? छान. मला आपल्याला सांगायला आवडेल की जे पाणलोट क्षेत्र असते त्या पाणलोट क्षेत्राचे सर्वसाधारणपणे जेव्हा आपण मृदसंधारणाचे उपाय करतो त्यावेळेस त्याचे 3 भाग केले जातात. अच्छा. एक डोंगर माथावरचा जो भाग असतो त्याला माथा असं म्हणतात, म्हणजे जो उंचावर असतो. जो खाली म्हणजे पाणलोटाच्या उताराच्या शेवटी असतो, खाली असतो, तर त्याला आपण पायथा असं म्हणतो. आणि या दोघांच्या मधातला जो भाग असतो त्याला मध्यभाग असतो. म्हणजे जेव्हा पाणलोट क्षेत्राचा आपण जेव्हा उपाययोजना करतो, म्हणजे मृदसंधारण जेव्हा आपण उपाययोजना करतो, तर त्यावेळेस ह्या 3ही भागावर आपल्याला उपाययोजना करायची असते. अच्छा. गौतमी सर, आता जसं तुम्ही सांगितलं पाणलोट क्षेत्राबद्दल, पायथ्याशी या सगळ्या, तर मग
या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारणाच्या कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत किंवा कोणकोणत्या उपाययोजना आहेत त्या आपण शेतकरी बांधवांना सांगावे. जी माथा, मध्यभाग आणि पायथा असे हे 3 भाग या ठिकाणी आपण बघतोय. तर आपल्याला असं दिसते की साधारणपणे मध्यभाग हा शेती पिकाखाली असतो आणि जो माथा म्हणजे डोंगर माथा जो असतो किंवा डोंगराचा पार्ट असतो किंवा उंचावरचा जो भाग असतो तर त्या भागामध्ये आपण त्याला म्हणतो बिगर वाहिती खालील जमीन. म्हणजे वाहिती म्हणजे शेतपिकाखाली जमीन, बिगर वाहिती म्हणजे जिथं शेती होत नाही तो भाग म्हणजे वनाचा भाग, आणि त्याच्यानंतर जिथे ओढे नाले तयार होतात मग त्याच्यामध्ये आपण ओघोडे नियंत्रण. तर अशा प्रकारचे 3 भाग या ठिकाणी आपण करतो. म्हणजे जर आपल्याला बिगर वाहिती हे जे क्षेत्र घ्यायचं असेल तर त्या बिगर वाहिती क्षेत्रामध्ये आपण बघूया की जसं कुरण विकास, सलग समतलचर, खोल सलग समतलचर, त्याच्यामध्ये वनतळी, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड अशी अनेक बाबी त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतात. जेव्हा आपण मध्यभागी म्हणजे वाहितीखाली क्षेत्रामध्ये येतो तर वाहितीखाली क्षेत्रामध्ये आपण बघतोय की कंटूर किंवा म्हणजे त्याला असं म्हणू की समपातळी याच्यामध्ये, त्याच्यानंतर मजगी आपण करू शकतो, भातखाचरी ज्याला आपण म्हणतोय, कंपार्टमेंट बंडिंग, त्याच्यात आणखी अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये फळबाग लागवड सुद्धा आहे. तर हे आपल्या वाहितीखालील क्षेत्रामध्ये आपल्याला करता येते. आणि जेव्हा आपण ओघळ नियंत्रण म्हणजे नाला नियंत्रण असं म्हणतो तर पुन्हा आपण जेव्हा बघतो की नाल्याची सुरुवात माथ्यापासून होते, माथ्यापासून म्हणजे वरच्या भागातून होते, मग तिथून त्याचं नियंत्रण करावं लागते. मग माथ्याच्या भागाला ओघळ नियंत्रणाचे उपचार वेगळे आहेत, मध्यभागी उपचार वेगळे आहेत आणि खाली पायथ्याला आणखी वेगळे आहेत. म्हणजे माथा भाग जर आपण घेतला तर माथा भागाला आपण म्हणूया की जैविक बांध, अनघड दगडी बांध हे तिथं आवश्यक असतात. त्याच्यानंतर मध्यभागी आपण त्याच ओघळ नियंत्रणामध्ये त्याच्यामध्ये अनघड दगडी बांध असतात, गॅबिन बंधारे असतात, लहान लहान मातीचे बांध असतात ज्याला आपण अर्धन स्ट्रक्चर म्हणतो. आणि आणखी जेव्हा आपण खाली येतो तर आपल्याला माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, वळण बंधारे, केटीव्हिअर असे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी घेता येतात ज्याच्यामध्ये गावतळी किंवा पाझर तलाव याचा सुद्धा समावेश आहे. आणि जर आवश्यकता वाटली तर आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे भूजल संरक्षण विकास यंत्रणा आहे तर त्यांच्या माध्यमातून हायड्रोफॅक्चरिंग हे करता येतं. अच्छा, जॅकवेल नावाचा एक भाग असतो तो पण त्याच्यात करता येतो. तर असे वेगवेगळे उपचार या ठिकाणी आपल्याला माथ्यापासून पायथ्यापर्यंत ओघळ नियंत्रणासाठी करता येतात. अच्छा, तर गौतमी सर आता तुम्ही उपचाराबद्दल सांगितलं तर यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या निधीचे स्रोत आहेत आणि यासाठी कोणकोणत्या योजना कार्यरत आहेत किंवा कशाद्वारे आपण निधीचा म्हणजे शेतकरी बंधूंनी त्या निधीचा वापर करायला पाहिजे त्याबद्दल थोडं सांगा. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या ठिकाणी मृदा संधारण करत असतो, बरोबर, आणि समाज सुद्धा संधारण करत असतो. ही सगळी कामं काही काही ठिकाणी लोकसहभागातून सुद्धा आलेली आहेत. म्हणजे लोकांनी स्वतःच पुढे येऊन पैसे गोळा केले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पाणलोटाचं म्हणजे त्याच्यामध्ये मृदसंधारण ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. सर आपण या विषयावर पुढे आणखी बोलणारच आहोत पण त्याआधी घेऊया ही छोटीशी विश्रांती. दर्शक हो, पुन्हा भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं. दर्शक हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय या छोट्याशा विश्रांतीनंतर. आपण बोलत होतो पाणलोट क्षेत्रासाठी ज्या निधी असतात, जे स्रोत असतात त्याबद्दल. तर सर आपण हे सांगावं की कोणकोणते स्रोत आहेत जे या निधीबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना मदत करतील. आता याच्यामध्ये कृषी विभाग असेल, सामाजिक वनीकरण विभाग असेल, वन विभाग असेल, लघु पाटबंधारे विभाग असेल किंवा भूजल संरक्षण विकास यंत्रणा असेल, ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करतात. आणि इतक्यात आपण हे सुद्धा बघितलं की अनेक स्वयंसेवी संस्था या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत किंवा काही आजकाल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत अनेक कॉर्पोरेट सुद्धा या ठिकाणी आता आपला निधी देऊन राहिलेले आहेत, पुढाकार घेत आहेत. आणि त्याच्यामुळे ही सगळी कामं आता त्याला समोर ही चळवळ झालेली आहे
अच्छा. चळवळ झाली आणि या चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचा जो रोल आहे, जी भूमिका अदा केलेली आहे ती म्हणजे लोकसहभागाने. हा, म्हणजेच त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होते. जी. अच्छा. तर सर, आता तुम्ही ही सांगितलं की लोकसहभाग कसा वाढलेला आहे. तर आता एक सांगा की मूलस्थानी हे जे मृदा जल संधारण आहे, ही जी संकल्पना आज अंमलात आलेली आहे त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. धन्यवाद. याबद्दल आपण गेल्या अनेक वर्षापासून प्रचार प्रसार करतो आहे आणि खूप चांगले बदल शेतामध्ये आज दिसत आहेत. खरं म्हणजे वाहिती क्षेत्र जे आहे त्या वाहिती क्षेत्र म्हणजे जिथं शेती आहे त्या क्षेत्रामध्ये जी माती आहे ती माती तिथंच थांबावी आणि जे पाण्याचे थेंब तिथं जो पडतोय तो तिथंच थांबावा. आपण जे बघतो की जमिनीचा पोत आणि जमिनीची खोली ही पिकाच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असते आणि पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने थेंब जर त्या ठिकाणी मुरला गेला, त्या ठिकाणी तो वापरता आला तर आपल्याला निश्चितपणे पिकाची उत्पादकता वाढवता येते. आणि म्हणून त्यासाठीच्या ज्या उपाययोजना असतात, तर म्हणजे ज्या ठिकाणी जी माती आहे, ज्या ठिकाणी जे पाणी आहे त्या ठिकाणी ते पडलं पाहिजे, मुरलं पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जी माती आहे ती माती त्याच ठिकाणी तिचा उपयोग केला पाहिजे आणि तिचं त्याला असं म्हणूया की तिची उपयुक्तता वाढली पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबी ह्या मूलस्थानी जलसंधारणामध्ये येतात. गौतमी सर, आता आपण सांगितलं की ज्या ठिकाणी जी माती आहे ती तिथेच राहायला पाहिजे, जलसंधारण व्हायला पाहिजे, सोबत मृदा संधारण व्हायला पाहिजे, याबद्दल सांगितलं. तर मग जलसंधारण किंवा मृदा संधारण आणि ती माती तिथच्या तिथे राहायला पाहिजे, तर मग यासाठीच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या आहेत? आता पहिला अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपला जो जमिनीचा उतार आहे, तर उताराला आडवी मशागत करणे, आडवी पेरणी करणे. अच्छा. पिकांची फेरपालट हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की सलग समपातळी बांध किंवा जी रेषा असते त्याच्यावर आपण जर म्हणजे उत्तराला आडवी अशी जी आहे तर ती जर आपण मशागत केली तर खूप चांगलं असते. आपण आता अनेक त्याच्यामध्ये उपाययोजना करतो की ज्याच्यामध्ये सरीवरंबा पद्धत आहे, पट्टा पद्धत आहे, त्याच्यानंतर पिकांची फेरपालट आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला असं म्हणूया की वेगवेगळी पिकं म्हणजे आंतरपिकं किंवा त्याला म्हणजे असं त्याला आणखी आपण असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये मधात्मक फळबाग लागवड म्हणजे त्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे, त्या जमिनीच्या प्रकाराप्रमाणे आपण अशी वेगवेगळी उपाययोजना त्या ठिकाणी करू शकतो. आता याच्यात म्हणजे मूलस्थानी जसं म्हणूया ते हे झालं शेताचं, पण आणखी डोंगर माथावर जिथं झाडं असतात त्या ठिकाणी आपल्याला सलग समतलचार करता येते किंवा शेतामध्ये शेततळी नावाचा आता जो प्रकार आलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला करता येतो. सर, आपण ही चर्चा अशीच रंगवत राहू आणि पुढे यावरही बोलू, पण त्याआधी थोडी एक छोटीशी आपली विश्रांती घेऊया. तर दर्शक हो, पुन्हा भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं. दर्शक हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात. गौतमी सर, आता आपण कोणकोणत्या पद्धती यात अवलंबिल्या पाहिजेत त्याबद्दल बोलत होतो, तर आणखी काय सांगता येईल त्याच्याबद्दल? याच्यामध्ये आणखी जसं आच्छादनाचा वापर करू शकतो आपण, जैविक बांध वापर करू शकतो, म्हणजे माहिती क्षेत्र जी आहेत त्याच्यामध्ये आणि जी वेगवेगळी जसं आता जी माती ज्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे जी आपली मशागत आहे आंतरपिकाची जी मशागत असते तर ती सुद्धा आपण या प्रकारे जर केली तर निश्चितपणे आपली जी माती आहे आणि जे पाणी आहे तर माती तिथंच राहील आणि पाणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी ते मुरेल, ते तिथंच झिरपेल. तर ह्या सगळ्या पद्धती आपल्याला त्याचा अवलंब करता येतो. एक मला सांगायला या ठिकाणी नमूद करा असं वाटते की मागच्या ह्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये भरपूर पाणी शेतात गेलं होतं. तर आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये अशा अनेक शेतकऱ्यांनी ज्यांनी BBF म्हणजे सरीवरंबा पद्धत म्हणजे त्याला असं म्हणजे ब्रॉड बेस फरो, तर हे ज्यांनी या पद्धतीमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती तर त्यांचं सोयाबीन पीक आज खूप चांगलं आहे. अच्छा. तर मूलस्थानी जलसंधारणाचा हा फायदा होऊ शकतो. अच्छा. तर
रविकांत गौतमी सर, आता तुम्ही सांगितलं की फायदा कसा होतो जर मूलस्थानी जलसंधारण केलं आणि मृदा संधारणाचं महत्त्व देखील सांगितलं. तर या मृदा संधारण आणि पाणलोट क्षेत्रात आपला लोकसहभाग कसा साधावा आणि याचं कितपत महत्त्व आहे त्याबद्दल थोडं सांगा. मी तर त्याला असं म्हणेन की अनन्यसाधारण महत्त्व आहे. अच्छा. म्हणजे शासनाला स्थानिक ठिकाणी काही मर्यादा असतात. जर मला माझं वर्तन सुधारायचं असेल तर शासन त्या ठिकाणी कायदे करू शकते काही, पण शेवटी मलाच ते सुधारावं लागतं. इथे लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अगदी बरोबर. लोकसहभाग कसा घ्यावा आणि लोकांच्या माध्यमातून गावाचा विकास आणि लोकांची उन्नती कशी करावी, पर्यावरणाचा विकास कसा करावा याची ही उदाहरणं आहेत. म्हणजे ज्याला आपण मृदसंधारण म्हणतो, तर मृदसंधारणासाठी पाणलोट विकास किंवा माथा ते पाहता ही संकल्पना खूपच महत्वाची आहे. जेव्हा आपण पाणलोट म्हणतो त्या पाणलोटामध्ये पूर्ण गाव येतं, शिवार येतं, तिथली माणसं येतात, तिथली जनावरं सगळी येतात. मग ह्या सगळ्या बाबीवर विचार करून त्याची आपण जर म्हणजे अंमलबजावणी जर केली तर त्याचे फळ खूप चांगले आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये अशी कल्पना करा की आपल्याला जी कामं त्या पाणलोटात करायची आहेत तर ती कामं ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कोणती कोणती कामं आहेत त्याचे नियोजन करणं, त्याचा आराखडा करणं हे गावातली लोक स्वतः करतात. गावातले लोक त्यासाठी स्वतः पुढाकार घेतात. मग तो आराखडा झाल्यानंतर जेव्हा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तर ते कामं स्वतः करतात. ती कामं शासकीय यंत्रणांच्या मदतीनं निधी जो मिळतो त्याच्यातून सुद्धा ती कामं करताना त्याच्यामध्ये स्वतःचं श्रमदान देतात आणि त्या कामाची देखरेख सुद्धा करतात. आणि हा जो काही निधी त्या गावामध्ये येतो त्या गावात जो निधी वापरला जातो त्याचं अतिशय पारदर्शक पद्धतीनं अंकेक्षण केलं जातं. अच्छा. आणि त्याची पुढच्या पिढीसाठी देखभाल सुद्धा केली जाते. अशा सगळ्या बाबी हे शासन करू शकत नाही. ती स्वतः आपल्या तांत्रिक मार्गदर्शन हे खात्याची माणसं किंवा शासनाची माणसं देऊ शकतात, पण त्याला सांभाळ करणं, त्याला संगोपन करणं, लोकसहभागाचं खूप महत्त्व त्यात असतं. तर खरंच खूप छान माहिती. एकूणच एक जर आपण मृदा संधारण आणि पाणलोट क्षेत्र आणि हे किती महत्त्वाचं आहे याबद्दलचा जर विचार केला तर आज जी आपण माहिती दिली आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच ती उपयोगाची आणि कामाची पडेल. सोबतच जर सर्वच शेतकरी बांधवांनी आपल्या या सरांनी सांगितलेल्या उपाययोजना ज्या पद्धती आहेत त्यांचा अवलंब केला तर नक्कीच आपलं पाणलोट क्षेत्र म्हणा किंवा आपलं मृदा संधारण, आपली जमीन सुपीक होईल आणि सोबतच पिकांचं भरभरीत उत्पादनही त्याच्यात होईल. तर नक्कीच सर, रविकांत गौतमी सर, आपण खरंच खूप छान माहिती आणि बहुमूल्य माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली. मृदा संधारण आठवडा साजरा करण्यासाठी जी काही माहिती आपण दिली त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.